नमस्कार मित्रांनो, SI स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनल आपले स्वागत. आपण पाहणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत होणाऱ्या कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी IBPS व TCS पॅटर्न नुसार सर्व परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान व चालू घडामोडी IMP GK प्रश्नांचा सराव पाहणार आहोत. यामध्ये आपण 25 प्रश्न पाहणार आहोत. 25 पैकी तुमचे किती बरोबर येतात एक कमेंट करून नक्की सांगा. चला तर मित्रांनो पाहूया सराव प्रश्न संच 4. प्रश्न 1. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC मध्ये महिलांसाठी किती आरक्षित जागा आहेत? ऑप्शन आहेत: ए 25%, बी 33%, सी 50%, डी 75%. 5 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 33%. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC मध्ये महिलांसाठी 33% आरक्षित जागा आहेत. प्रश्न 2. मुंबईतील हॉटेल ताजवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला? ऑप्शन आहेत: ए 26 नोव्हेंबर 2008, बी 16 नोव्हेंबर 2008, सी 26 डिसेंबर 2008, डी 16 डिसेंबर 2008. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 26 नोव्हेंबर 2008. मुंबईतील हॉटेल ताजवर दहशतवादी हल्ला 26 नोव्हेंबर 2008 रोजी झाला. प्रश्न 3. मुंबईच्या प्रसिद्ध मरीन ड्राईव्हला कोणत्या स्वरूपात बघितले जाते? ऑप्शन आहेत: ए घड्याळ, बी मोतीहार क्वीन्स नेकलेस, सी हत्ती, डी तलवार. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मोतीहार क्वीन्स नेकलेस. मुंबईच्या प्रसिद्ध मरीन ड्राईव्हला मोतीहार क्वीन्स नेकलेस स्वरूपात बघितले जाते. प्रश्न 4. मुंबईतील धोबी घाट कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहेत: ए चित्रपट, बी खाद्यपदार्थ, सी ऐतिहासिक स्थळ, डी पारंपरिक वस्त्रे धुण्याचा मोठा परिसर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पारंपरिक वस्त्रे धुण्याचा मोठा परिसर. मुंबईतील धोबी घाट पारंपरिक वस्त्रे धुण्याचा मोठा परिसर या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 5. मुंबईतील जुहू बीच कोणत्या सागरी किनाऱ्यावर आहे? ऑप्शन आहेत: ए बंगालचा उपसागर, बी कच्छचा आखात, सी अरबी समुद्र, डी लक्षद्वीप समुद्र. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अरबी समुद्र. मुंबईतील जुहू बीच अरबी समुद्र सागरी किनाऱ्यावर आहे. प्रश्न 6. मुंबईतील एशियाटिक लायब्ररी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत: ए साहित्य, बी विज्ञान, सी इतिहास, डी चित्रकला. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी इतिहास. मुंबईतील एशियाटिक लायब्ररी इतिहास क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न 7. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये एकूण किती महिला आमदार निवडून आले आहेत? ऑप्शन आहेत: ए 22, बी 23, सी 20, डी 21. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 20. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये एकूण 20 महिला आमदार निवडून आले आहेत. प्रश्न 8. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वात कमी मताने कोण निवडून आले आहे? ऑप्शन आहेत: ए मुफ्ती मोहम्मद, बी नाना पटोले, सी रोहित पवार, डी विजय वडेट्टीवार. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मुफ्ती मोहम्मद. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
2024 मध्ये सर्वात कमी मताने मुफ्ती मोहम्मद निवडून आले आहेत. प्रश्न 9. भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन आहेत ए. मार्च 1950, बी. एप्रिल 1950, सी. एप्रिल 1951, डी. मार्च 1949. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. एप्रिल 1950. भारतात नियोजन मंडळाची स्थापना एप्रिल 1950 रोजी झाली. प्रश्न 10. संविधान दुरुस्ती विधेयकची संकल्पना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात नमूद केली आहे? ऑप्शन आहेत ए. 10, बी. 11, सी. 12, डी. 14. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. 11. संविधान दुरुस्ती विधेयकची संकल्पना भारतीय राज्यघटनेच्या 11 भागात नमूद केली आहे. प्रश्न 11. भारतीय राज्यघटनेत सुधारणा करण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन आहेत ए. संसद, बी. राष्ट्रपती, सी. सर्वोच्च न्यायालय, डी. पंतप्रधान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. संसद. भारतीय राज्यघटनेत सुधारणा करण्याचा अधिकार संसदला आहे. प्रश्न 12. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून डॅश यांनी ब्रिटिश शासनाने दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला. ऑप्शन आहेत ए. महात्मा गांधी, बी. सुभाषचंद्र बोस, सी. लाला लजपत राय, डी. रवींद्रनाथ टागोर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. रवींद्रनाथ टागोर. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश शासनाने दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला. प्रश्न 13. डॅश साली प्राध्यापक एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापना झाली. ऑप्शन आहेत 1920, बी. 1936, सी. 1938, डी. 1940. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. 1936. 1936 साली प्राध्यापक एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापना झाली. प्रश्न 14. पुढीलपैकी कोणते एक पीक वर्षातील तिन्ही हंगामात घेतले जाते? ऑप्शन आहेत ए. हरभरा, बी. करडई, सी. गहू, डी. सूर्यफूल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. सूर्यफूल. सूर्यफूल हे पीक वर्षातील तिन्ही हंगामात घेतले जाते. प्रश्न 15. शांतीवन हे कोणाचे समाधी स्थळ आहे? ऑप्शन आहेत ए. लाल बहादूर शास्त्री, बी. महात्मा गांधी, सी. पंडित नेहरू, डी. बाबू जगजीवनराव. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. पंडित नेहरू. शांतीवन हे पंडित नेहरू यांचे समाधी स्थळ आहे. प्रश्न 16. भारतात सर्वात जास्त ऊसाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? ऑप्शन आहेत ए. महाराष्ट्र, बी. उत्तर प्रदेश, सी. मध्य प्रदेश, डी. तामिळनाडू. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. उत्तर प्रदेश. भारतात सर्वात जास्त ऊसाचे उत्पादन उत्तर प्रदेश या राज्यात घेतले जाते. प्रश्न 17. नर्मदा व तापी नदीची खोरी कोणत्या पर्वतरांगामुळे देखणी झाली आहे? ऑप्शन आहेत ए. सह्याद्री पर्वतरांगा, बी. अरवली पर्वतरांगा, सी. सातपुडा पर्वतरांगा, डी. महादेव डोंगर रांगा.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सातपुडा पर्वतरांगा. नर्मदा व तापी नदीची खोरी सातपुडा पर्वतरांगामुळे देखणी झाली आहे. प्रश्न 18. ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये कोणती कंपनी देशभरात पहिल्या स्थानावर आहे? ऑप्शन आहेत ए आयडिया, बी जिओ, सी एअरटेल, डी BSNL. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एअरटेल. ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये एअरटेल ही कंपनी देशभरात पहिल्या स्थानावर आहे. प्रश्न 19. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती आहे? ऑप्शन आहेत ए 21, बी 24, सी 30, डी 36. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 24. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या 24 इतकी आहे. प्रश्न 20. भारतामध्ये नोटबंदी केव्हा झाली? ऑप्शन आहेत ए 8 नोव्हेंबर 2016, बी 9 नोव्हेंबर 2016, सी 10 नोव्हेंबर 2016, डी 10 नोव्हेंबर 2017. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 8 नोव्हेंबर 2016. भारतामध्ये नोटबंदी 8 नोव्हेंबर 2016 रोजी झाली. प्रश्न 21. पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणी जिंकली? ऑप्शन आहेत ए तृप्ती शर्मा, बी उन्नती ठाकूर, सी प्रतीक्षा वंगाडी, डी वैष्णवी पाटील. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्रतीक्षा वंगाडी. पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा प्रतीक्षा वंगाडी यांनी जिंकली. प्रश्न 22. पंचायती राज प्रणाली खालीलपैकी कोणत्या राज्यात नाही? ऑप्शन आहेत ए अरुणाचल प्रदेश, बी आसाम, सी मेघालय, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मेघालय. पंचायत राज प्रणाली मेघालय या राज्यात नाही. प्रश्न 23. महाराष्ट्रात महाकवी कालिदास यांच्या स्मरणात कालिदास महोत्सवाचे आयोजन केले जाते. हा महोत्सव कोठे आणि किती दिवस चालतो? ऑप्शन आहेत ए पुणे 3, बी मुंबई 3, सी नागपूर 2, डी पनवेल 2. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नागपूर 2 दिवस. महाराष्ट्रात महाकवी कालिदास यांच्या स्मरणात कालिदास महोत्सवाचे आयोजन केले जाते नागपूर येथे 2 दिवसासाठी. प्रश्न 24. खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन आहेत ए 7 नोव्हेंबर, बी 5 नोव्हेंबर, सी 6 नोव्हेंबर, डी 8 नोव्हेंबर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 7 नोव्हेंबर. 7 नोव्हेंबर हा राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 25. खालीलपैकी कोण IPLच्या इतिहासातील
आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे? ऑप्शन आहे ए ऋषभ पंत, बी के.एल. राहुल, सी श्रेयस अय्यर, डी युजवेंद्र चहल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ऋषभ पंत. ऋषभ पंत IPLच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.